कुठेही नाल्यांची रुंदी आणि लांबी व्यवस्थित नाही आहे. सगळं गटराचं पाणी घाण सगळं बाहेर आहे, कचरा सगळा इतरस्त पडलेला आहे, सगळं मनमानी कारभार चालू आहे. आणि एवढं पाऊस पडला 10 वेळेस नदी वाहून गेली, मांजरा नदी, तरी पण नळाला 8 दिवसाला एकदा अशुद्ध आणि शुद्ध दोन्ही मिक्स पाणी येत असतं. अमित विलासराव देशमुख हेच लोकांच्या संपर्कात नसतात. लोकांच्या समस्या सांगायचे तर लातूरच्या लोकप्रतिनिधींनाच सांगावं लागेल ना. देशमुख जे परिवार आहे लातूरमध्ये, ॲक्च्युअली मी त्यांचा काय म्हणजे निष्ठावंत किंवा त्यांच्यासोबत मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा त्यांचं मला कौतुक करायचं काय हे कारण नाही, पण लातूर विलासराव साहेब असताना आपण सुरक्षित होतं आणि आज देशमुख परिवारामुळेच लातूरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था आहे असं वाटतं. ट्रॅकची व्यवस्थित मरम्मत केली जात नाही, पाणी मारलं जात नाही, यामधली पावसाने पूर्णपणे माती वाहून गेलेली आहे, त्यामुळं पळण्यासाठी खूप त्रास होत आहे. नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. लातूरकरांना प्रमुख समस्या काय आहेत याविषयी आम्ही लातूरकरांसाठी बोलण्यासाठी आलेलो आहोत. लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज परिसरामध्ये स्थित असणाऱ्या लातूरचं एकमेव क्रीडा संकुल जे आहे त्या भागामध्ये आम्ही आहोत. या भागातील लोकांशी आम्ही बोलणार आहोत आणि लातूरच्या प्रमुख समस्या त्यांच्या दृष्टीने काय आहेत हा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लातूरच्या प्रमुख समस्या म्हणजे एक तर स्वच्छता नाही आहे, दुसरी गोष्ट म्हणजे रोडची समस्या. इंटरनल रोड कुठेही चांगले नाही आहेत, रोड बिल्टअप क्वालिटी पण चांगली नाही, रोडची रुंदी पण नाही आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅफिकचा एक प्रश्न आहे. सगळीकडे ट्रॅफिक, हेवी ट्रॅफिक आहे, ते आपण दररोज बघतोच. या 2-3 गोष्टी मेजर आहेत सध्या तरी बघितलं तरी. तर ट्रॅफिकबद्दल काय सोल्युशन असं वाटतं लातूरकर म्हणून काय केलं पाहिजे जेणेकरून लातूरची ट्रॅफिक कमी होईल? लातूर ट्रॅफिक कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे? पॅरलल रस्ते द्यायला पाहिजे चांगले, तरच ट्रॅफिक कमी होईल ना. आपल्याकडे पॅरलल रस्ते आहेत चांगले, परंतु त्याची निगा नाही आहे, त्याच्यामुळे लोक तिकडे प्रिफर करत नाहीत. जे कोणी आहे ते मेन रोडवरच चालायला बघतात. मग पॅरलल रोड दिलेले त्याची क्वालिटी जर चांगली ठेवली, तिथं जर मेंटेनन्स केला तर लोक ते पण प्रिफर करतील ना. पॅरलल म्हणजे कुठले रिंग रोड्स वगैरे म्हणताय का तुम्ही? रिंग रोड आहेत, पुन्हा हे आपला जो आपला जो रोड आहे महत्त्वाचा रोड, गांधी चौक ते शिवाजी चौक, त्याला जो पॅरलल रोड दिलेला आहे आपण देश केंद्रासमोरून जातो जो, त्या रोडची पण तुम्ही बघा ना, किती दिवस झाले ते रोड तसंच आहे, म्हणजे अर्धवट झाला आहे, अर्धवट नाही झाला आहे. पण लोक काय करतात, भीतीपोटी तिकडे जात नाहीत लोक. पण चांगला रोड हाच आहे व मेन रोड आहे म्हणून मेन रोडने जातात लोक. आहे ती व्यवस्था चांगली केली तर आहे ती व्यवस्थेला जरी चांगलं केलं ना तरी चालते. आणि जे हॉकर्स आहेत, जे की म्हणजे आपण रोडवर थांबलेले आहेत, अक्षरशः असं रोड आधीच रोड 20-30 फुटाचे आहेत, त्याच्यात 10-15 फूट जागा तर त्या हॉकर्सनीच व्यापलेली आहे. सगळे गाडीवाले तिथंच आहेत, सगळे रस्त्यावर विकणारे लोक तिथंच आहेत. पण लोकांनी गाड्या चालवायच्या कशा? उरलेल्या 15-20 फुटातून लोकांनी जायचं कसं? मग हे सगळं हे असंच सगळं, बाकी काय. स्वच्छतेचा तर प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कुठेही नाल्यांची रुंदी आणि लांबी व्यवस्थित नाही आहे. सगळं गटराचं पाणी घाण सगळं बाहेर आहे, कचरा सगळा इतरस्त पडलेला आहे, सगळं मनमानी कारभार चालू आहे. बरेच वर्ष झालं कोणी, आम्ही तक्रार करतोय आम्ही तसं महानगरपालिकेत, पण ते म्हणतात की इलेक्शन नाही आहे, तुम्हाला कोणी वालीच नाही आहे, कोणी नगरसेवकच नाही आहे, हेच नाही तेच नाही, प्रशासकीय कारभार आहे, काय करणार काय नाही, हे असंच बोलतात. ते ओढाओढीची उत्तर आहेत, बाकी काय आहे ना. जे नेते होते तेव्हा खूप अच्छे दिन होते असं म्हणायचं का? नाही, कमीत कमी ॲटलिस्ट आपण रेस्पॉन्सिबल माणसाला जाऊन सांगू शकत होतो ना. नगरसेवक आहे त्याला जाऊन सांगू शकत होतो की बाबा हे आपल्या एरियामध्ये ही घाण पडलेली आहे, आपल्या एरियामध्ये इथं गटर तुंबलेली आहे, हे आहे ते आहे, सांगू शकत होतो ना. तिथं तर कोणाला सांगायचं? डायरेक्ट सीईओला भेटायची परवानगी नाहीच आहे, मग सीईओला भेटून तुम्ही काय सांगणार? तुम्ही ते म्हणतात आम्ही प्रशासकीय कामं करतो, आम्ही मॅनेजमेंट बघतो, आम्ही ॲडमिनिस्ट्रेशन बघतो. असं सगळं अवघड आहे, सगळं खूप. प्रशासक आलं तेव्हापासून मोठ्या प्रमाणात समस्या वाढल्या. साहजिकच वाढणार ना, वाढणारच नाही. कारण तर तुमच्या एरियामध्ये तुमचं कुणीतरी केअरटेकिंग करणारा, ॲटलिस्ट तुमचा कुणी दखल घेणारा एखादा माणूस तरी होता, तर आता कुणीच नाही ना तिथं. आता समस्या ही पाण्याची आहे. आणि एवढं पाऊस पडला 10 वेळेस नदी वाहून गेली, मांजरा नदी, तरी पण नळाला 8 दिवसाला एकदा अशुद्ध आणि शुद्ध दोन्ही मिक्स पाणी येत असतं. तर पाण्याविषयी जर इथल्या लोकांनी, इथल्या जे राज्यकर्ते आहेत, इथले जे समाजसेवक आहेत, लोकसेवक आहेत, त्यांनी पाण्याविषयी लातूरला जर नियोजन केलं व्यवस्थित आणि त्याला चांगलापणा दिला तर पाण्याची समस्या मिटली तर लातूर चांगलं डेव्हलप होईल. इथं चांगल्या डेव्हलप होण्याची चांगली मर्यादा आहे तिथं. म्हणजे त्या मर्यादेमुळं लातूर वाढत नाही सध्या. जेवढं लातूर वाढू शकतं त्याच्यासाठी पाण्याची समस्या मुख्य इथं मी समजतो. नियोजनाचा दुष्काळ आहे म्हणायला. नियोजनाचा दुष्काळ आहे. यांच्याकडं कोणतीही सिस्टीम नाही पाण्याची महापालिकेकडं. त्याच्यामुळं
अशी समस्या उद्भवलेली आहे. आणि पाण्याव्यतिरिक्त दुसऱ्या काय वाटतात तुम्हाला समस्या? दुसरे आहे कचऱ्याची समस्या जरा काही प्रमाणात बरी झालेली आहे. कचरा जो नवीन कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे तो कचऱ्याचं बऱ्या प्रमाणे केलेलं आहे की कचरा चांगल्या प्रमाणे विल्हेवाट लावत आहेत कचऱ्याची. ड्रेनेजची वगैरे व्यवस्था व्हायला पाहिजे आणि स्वच्छता वगैरे नाही, कचरा वगैरे वेळेवर उचलायला पाहिजे आणि सगळे रोड्स वगैरे नीट राहायला पाहिजे. ट्रॅफिकचा पण इश्यू एक मोठा समोर येतो सर. ट्रॅफिक आहे की ट्रॅफिकचं आहे ते ट्रॅफिक आता दुसरा पर्यायी मार्ग काय तर शोधावं लागेल काय तर. लातूरच्या क्रीडा संकुलवर इथं ट्रॅकवर पळताना खूप धुरळा होत आहे. नंतर ज्येष्ठ नागरिक आहेत ते ट्रॅकवर चालत असल्यामुळे इथं पोलीस भरती करणाऱ्या मुलांना खूप अडचण येत आहे. नंतर शौचालय वगैरे इथं साफ वगैरे नाही, नंतर पाणी नाही शौचालयामध्ये. नंतर आपली शिवछत्रपती रिडिंग ही शासकीय असून त्यामागे कचराकुंडीचा डेपो बनवण्यात आला आहे. तर त्यामुळं खूप त्रास होत आहे, वास येत आहे त्याचा घाण. ह्या समस्या खूप भरपूर म्हणजे पोलीस भरतीच्या किंवा शिक्षण करणाऱ्या मुलांना इथं खूप त्रास होत आहे. म्हणजे विद्यार्थी किंवा म्हणून ज्या तुम्हाला समस्या वाटतात त्या तुम्हाला प्रमुख समस्या वाटतात? हां, खूप समस्या आहेत इथं. ज्येष्ठ नागरिकांना बाहेरचा ट्रॅक असून सुद्धा त्या मधल्या ट्रॅकवर रनिंग करताना अडथळा करत आहेत. लातूरचे लोकप्रतिनिधी अमित विलासराव देशमुख हेच लोकांच्या संपर्कात नसतात. लोकांच्या समस्या सांगायचं तर लातूरच्या लोकप्रतिनिधींनाच सांगावं लागेल ना, जे आमदार आहेत. एक लातूर जिल्हा क्रीडा कार्यालयामध्ये एवढंच एक शिवाजी चौकामध्ये एक जिल्हा क्रीडा कार्यालय आहे, जिथं की एवढंच एकमेव क्रीडा कार्यालय आहे की जिथं लोकांना म्हणजे सगळ्यांना पोलीस प्रशिक्षण सिनियर सिटीजनना फिरण्याचं बसण्याचं एवढंच एक ठिकाण आहे. त्याच्या बदल्यात दुसरंही कुठं तर असं एक ठिकाण झालं पाहिजे असं लातूरकरांच्या वतीनं माझी बी इच्छा आहे. तसंच या ठिकाणी अनेक समस्या आहेत. हे प्रत्येक वार्डामध्ये नाली, रोड, लाईट ह्याचासुद्धा अभाव आहे. परंतु लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळं काय करावं लागेल. कसंबसं यावेळेस अमित देशमुख हे कसरत करून कसं तर पराभूतच झाल्यासारखं वाटतं. त्यांचा विजय हा निसटता विजय आहे व लोकांमध्ये मिसळून त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घ्यावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो. माझे मित्र म्हणजे अशोक जी जे बोललं ना, अमित देशमुखचा त्यांनी उल्लेख केला होता. देशमुख जे परिवार आहे लातूरमध्ये ॲक्च्युअली मी त्यांचा काय म्हणजे निष्ठावंत किंवा त्यांच्यासोबत मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा त्यांचं मला कौतुक करायचं काय हे कारण नाही. पण लातूर विलासराव साहेब असताना पण सुरक्षित होतं आणि आज देशमुख परिवारामुळंच लातूरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था आहे असं वाटतं. कारण जे भारतीय जनता पक्षाचा 2014मध्ये बदल झाला आहे तर अराजक म्हणजे लातूरमध्येच नाही पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये अराजकता निर्माण झालेला आहे आपण पाहतो. आणि क्रीडा संकुलमध्ये पण दुसरं एक क्रीडा संकुल आता बघा त्यांनी म्हटल्याप्रमाणे दुसरा आणखी एक व्हायला पाहिजे आणि ते व्यावसायीकरण बंद व्हायला पाहिजे. हे जे तरुण जे खेळाडू येतात त्यांना व्यवस्था निर्माण करून द्यायला पाहिजे. कारण नागरिक इथं ट्रॅकवर खेळाडूला ही आता माझंसुद्धा चुकलं इथं फिरायला आलो मी, कारण ही खेळाडूला रनिंगसाठी जागा आहे त्याच्यामुळे नागरिकाला फिरायला दुसरी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे. सर या क्रीडा संकुलच्या ग्राउंडमध्ये वॉकिंग करणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जे मुलं प्रॅक्टिस करतात रनिंगची त्यांना खूप त्रास होतो आणि ट्रॅकची व्यवस्थित मरम्मत केली जात नाही, पाणी मारलं जात नाही. यामधली पावसाने पूर्णपणे माती वाहून गेलेली आहे. त्यामुळं पळण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि मुलाला सीन पेन आणि पायामध्ये डॅमेज वगैरे लिगामेंटचा भरपूर त्रास होत आहे. परत अकॅडमी भरपूर असल्यामुळे सेल्फ करणाऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर त्रास होत आहे. या समस्या आहेत सर. हे लातूरकर होते. लातूरकरांना मी एक प्रश्न विचारला होता की तुमच्या दृष्टीनं लातूरच्या प्रमुख समस्या काय आहेत. लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थित परिसरामध्ये असणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुल या भागामध्ये आम्ही होतो. अनेक लातूरकरांना आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक लातूरकरांनी आपल्या समस्या या निमित्ताने मांडलेल्या आहेत. काही लोकांनी आपल्या समस्या मांडायचं टाळलेलं आहे, बोलायचं टाळलेलं आहे, किंबहुना त्यांना समस्या नसाव्यात किंवा ते लातूरकर नसावेत. असंच लातूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही अजून जाणार आहोत. लातूरकरांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शासन दरबारी त्या पोहोचण्याचा प्रयत्न भारत सत्ताच्या माध्यमातून होणार आहे. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.